कराडवरून चिपळूणला प्रवास करत असताना आमच्यासमोर अशी एक गोष्ट घडली की ती मनाला चटका लावून गेली. कोणती गोष्ट तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या आधी फिरायला गेलो आम्ही 2-3 दिवस, पण तो कपड्यांचा पसारा बघून अक्षरशः सुचायचं बंद झालं मला. आल्याला पटकन मी सगळे कपडे मशीनला लावून घेतले, कारण त्या सगळ्या कपड्यांमध्ये समुद्राची रेती होती आणि त्यात आमच्या दोघांचे ऑफिस पण होते त्या दिवशी. हे पण सकाळी ऑफिसला गेले. मग दिवसभर माझ्या एकटीचं हे काम चालू होतं, माझं ऑफिसचं काम बघत बघत. त्यानंतर पटकन संध्याकाळच्या वेळेस की कपडे सुकले, पटकन सगळ्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि गावावरून येताना ना बऱ्याचशाच गोष्टी आणल्या होत्या सोबत. त्याच्यामध्ये हे फ्रेश असा फराळ होता, करंज्या होत्या, बेसनचे लाडू होते, बुंदीचे लाडू होते. बेसनचे लाडू मम्मीने दिले होते, बाकी बुंदीचे लाडू आणि करंज्या आईने बनवल्या होत्या. आणि त्याचसोबत इतर गोष्टी आणल्या होत्या. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ होतं, ज्वारीचं पीठ होतं. मग पटकन डबा वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये मी पिठं भरून ठेवली. आणि विषय असा झाला की आम्ही सकाळी आम्ही कराडवरून चिपळूणला निघालो. प्रवास करता करता आम्ही कुंभर्ली घाटामध्ये पोहोचलो आणि कुंभर्ली घाटामध्ये पोहोचलो की आम्हाला समोर दिसला हा ॲक्सिडेंट झालेला ट्रक. कदाचित हा रात्री झालेला असावा ॲक्सिडेंट, पण बघितल्यावर खरंच मनाला खूप वाईट वाटलं. ड्रायव्हर लोकांची खरंच लाईफ खूप रिस्की आहे. त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस आमच्या बिल्डिंगमध्ये एका ताईंच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. मग त्यांनी आम्हाला प्रसाद घ्यायसाठी बोलवलं होतं. तिथे गेल्यावर आम्ही सत्यनारायण देवतेचं दर्शन घेतलं, त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि त्यात त्यांच्या मोठ्या मुलीचा बड्डे होता. मग बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यांनी सगळ्यांना जेवण वगैरे ठेवलेलं बिल्डिंगमध्ये, कारण पूजा आहे म्हटल्यावर त्यांनी सगळ्यांसाठी महाप्रसाद ठेवला होता. सगळ्यांनी जेवण वगैरे केली आणि त्यांच्या घरी भजन कीर्तनाचा कार्यक्रम देखील होता. मग सायंकाळच्या वेळी तोही चालू झाला. तर असा होता आमचा दिवस. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.